शिकणार 7th स्टँडर्डचं लेसन नंबर 1 जॉमेट्रिकल कंस्ट्रक्शन पार्ट 1. त्यातला काय पार्ट 1 मधला जॉमेट्रिकल कंस्ट्रक्शन क्लास 7 स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम सेट 1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 ड्रॉ लाईन सेगमेंट of the length given below and draw their perpendicular. हाँ तरी काय आपल्याला लाईन सेगमेंट व्हॉट इज मिनिमम लाईन सेगमेंट एक लाईन सेगमेंट काय म्हणतो त्यातून काय करायचं बघा परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचं काय करायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक आपल्याला मराठी भाषेचा समावेशिवाय काही कळणार नाही लंब दुभाजक काढायचं तर आपल्याला 1 नंबरला 6.7 सेंटीमीटर आपल्याला काय करायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला करायचं पहिले आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज लाईन सेगमेंट 2 पॉइंट जॉइंट इज कॉल्ड लाईन सेगमेंट आता कळून बघूच कसं करायचं तर ओके तुमच्या जवळ कंपॉस बाजूला स्केल घ्या स्केल मध्ये किती सेंटीमीटर 6.7 सेंटीमीटर वहीच्या मधोमध लक्ष ठेवायचं वहीच्या मधोमध तुमची जी वही असेल एक्झाम्पल समजून घ्या या साईडनी जागा सोडा या साईडनी जागा सोडा वरून जागा सोडा आणि खाली जागा सोडा वहीच्या मधोमध रजिस्टर असेल तर एका पेजवर 2 बसतात छोटी बसेल तर एकच बसेल लक्ष ठेवा सध्या मी छोट्या वहीच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला वहीच्या मधोमध रेषेवर रेष ठेवायची स्केल ठेवायची नाही जी रेष आखली या वहीची तेव्हा स्केल ठेवायची नाही आपली स्केल ठेवायची स्केलला जिथे मध्यबिंदू पकडायचं किती आपला 6.7 ना इथे 6.7 6 म्हणजे 0 पॉइंट आणि 6.7 म्हणजे हा 0 1 2 3 4 5 6 नंतर काय असेल 5 नंतर कसं नंबर असेल 5 5 6 7 6.7 2 पॉइंट जॉईंट काढताना लक्ष ठेवायचं राईट हँड टू लेफ्ट हँड कधी पण कोणतीही लाईन काढताना राईट हँड टू लेफ्ट हँड मारायचं याला कोणतं पण नाव द्या आपण ते नाव दिलेलं ए बी नाव कळलं लक्षात का स्केल ठेवली वहीवर 0 पॉइंट मारला आणि 6.7 राईट हँड टू लेफ्ट हँड लाईन मारली त्याला लाईन सेगमेंट काय त्याला लाईन सेगमेंट म्हणतात काय म्हणतात त्याला लाईन सेगमेंट ओके लाईन सेगमेंट आपण याला चॉक आता म्हणजे चॉक घ्यायचा चॉक घेतला लाईन सेगमेंट परपेंडिक्युलर चॉक घ्यायचा चॉक पहिले हा 90चा याला मला 90 डिग्री हा 90 डिग्री पेन्सिल टाकलेली आहेस मी आपली पेन्सिल टाकताना नेहमी काय करायचं पेन्सिलचं चॉकचं नोक पुढायचं पेन्सिल अशी पॅडवर ठेवायची आणि हा फिट करून घ्यायचा इस्कॉल 90 डिग्री 90चा हा करून घ्यायचा ओके चॉक मध्ये पहिले डिस्टन्स पूर्ण घ्यायचं थोडंसं कमी घ्यायचं निम्म्यापेक्षा जास्त चॉकचं इथे नाक पकडायचं इथून वर आर्क आणि तिथूनच खाली आर्क स्मूथ मारायचं ऑपरेशन करताना स्मूथ मारायचं रफ मारू नका एकदाच मारायचं काही गरज पडत नाही ओके इथून सेकंड तोच वर्क मारला तोच खाली मारायचा आपलं लक्ष ठेवायचं थोडंसं ओके आता हा निघाला नाही तिथं रिपीट घ्यायचं नाही काय फरक नाही आपल्याला ओके इथे डॉट ओके इथे पॉइंट स्केल घ्या स्केल इथे ठेवायचं जवळ घ्यायची असं घ्यायचा पॉइंट केला पाहिजे खालून ओके डिस्टन्स तुमचं चुकलं की बरोबर आहे हे शोधण्यासाठी याचा उपयोग करायचा हा इथे ठेवायचा A2 मिडल पॉइंट हा ठेवायचा थोडंसं चुकलं हे डिस्टन्स सारखं येत असेल डिस्टन्स इज इक्वल युअर आन्सर इज करेक्ट ओके समजलं का बाय सेक्टर कशाला काही प्रॉब्लेम असेल एनीटाइम तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मला मेसेज पाठवू शकता सेकंड नंबर को आपण 5.3 बघा आता सांगितलं मला वहीच्या मधोमध एक स्केल ठेवायची स्केल शेवट ठेवू नये 5.3 म्हणजे 0 स्टार्ट कसे करायचं आपल्याला 0 कुठून करायचा स्टार्ट 0 हा 0 स्टार्ट करायचा इथे पॉईंट मारायचा 5 नंतर 3 झालं किती आहे 5 नंतर 1 2 3
ओके, राईट हँड टू लेफ्ट हँड, राईट हँड टू लेफ्ट हँड मला रेश मारायची. कधी पण रेष मारताना राईट हँड टू लेफ्ट मारायची, म्हणजे आपल्या हातात कंप असतात. मुलं नेहमी असे मारतात, असे मारू नका. असं मारल्याने स्केल आपली धावते, स्केलच्या पुढे आपण धावतो, धावल्यामुळे चुकते. नेहमी चुकल्यामुळं सातवी असल्यामुळे काही वाटत नाही. जेव्हा तुम्ही 9वीत जाल 10वीत जाल, एक इंचाचा फरक पडला तरी तुमची ड्रॉइंग चुकतो. ओके, चॉक घ्या. चॉक घ्यायचं, याला आपण पी क्यू नाव द्यायचं. ओ नाव कधीच टाकायचं नाही. ओला मधात ओ पुढे घ्यायचा नाही. ओ फक्त मिडल मध्ये घेतल्या तो पुढे ओ घेतल्या जात नाही. चॉक घ्या. मग सांगितल्याप्रमाणे 90 डिग्री लावून घ्या, असं लावायचं. पॅड असेल तुमच्याकडे, खाली पॅड घेऊन चॉक असं फिट करून घ्यायचं, पेन्सिलची फिट करून घ्यायची. ओके, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स चॉक मध्ये घेऊन वरती आर्क, खाली आर्क, थोडा स्मूथ असल्यामुळे तो त्रास होतो थोडासा मला. रिटर्न्स घ्या, नाही आलं तर. पण मी सांगितलं मित्राने केलं की तुमचं चुकणार नाही. ओके, इथे पॉइंट्स, इथे पॉइंट मारलं. स्केल घ्या, स्केल ठेवा, स्केल ठेवा, ठेवलं. आणि रेष कधी पण खालून वर मारायची, खालून वर. ही सवय असली तर सवय लागली की पुढे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. इथे आरो मारा, इथे आरो, इथे आरो मारायचं नाही. कारण लाईन सेगमेंट आहे. झालं, रिटर्न मोजून बघू आपण. हा पॉइंट बरोबर आहे. हो आहे, बरोबर. ओके, राईट. सेकंड बघू, क्वेश्चन नंबर सेकंड बघू आपण. ड्रॉ अँगल्स of the major given below and draw their bisector. आता काय दिलं आपल्याला? ड्रॉ अँगल्स. आता काय दिलं? ड्रॉ अँगल्स of the major given below and draw their bisector. आता अँगल दिला, काय आपल्याला? अँगल दिला. ओके, अँगल दिला असेल काय करायचं माहिती का? काय असेल अँगल असेल तर स्केल घ्या. एक लाईन सेगमेंट काढा. कोणती घ्यायची? तुम्हाला दुसरी पडेल 5 सेंटीमीटर घ्या, 6 सेंटीमीटर घ्या, 7 सेंटीमीटर किती घ्या. शक्य आहे तर 5च्या मोठा घ्या, 5 पेक्षा मोठा घ्या, म्हणजे चुकणार नाही. वयच्या मधोमध, बाराला वयच्या मधोमध. दादा हा मधात न घेता अँगल असल्यामुळे थोडं खाली घ्यायचा, मधात घ्यायचा नाही, खाली घ्यायचा. घेतला खाली, ते ठेवला. 0 पॉईंट मला आणि मी घेतला मोठा. लवकर मला समजलं पाहिजे, खाली येतो लवकर लक्षात. हा 0 पॉईंट मला आणि मी 10 मारला, मी 5 मारायचा. 10 मारला, लाईन सेगमेंट काढली मी 10 सेंटीमीटरची. मोठा दिसला पाहिजे म्हणून 10 सेंटीमीटर लाईन सेगमेंट काढली. याला एम नाव दिलं, एम नाव दिलं. लगाडा मी एम एन, म्हणजे लाईन सेगमेंट काढा एम एन. काढलं. डी घ्या, डी घ्या, डी ठेवा एम वर, डी ठेवा एम वर. हा जो मिडल पॉईंट आहे, हा मिडल पॉईंट एम वर बसला पाहिजे आणि हा 0 या लाईनवर सरळ आला पाहिजे. आता इथे पाहिजे 90चा. एम असेल तर इनर, एम असेल तर इनर. एन वर ठेवला आपण, एन असला तर आपलं काय येते? आउटर, आउटर 0. ओके, काय ते? आउटर. तर आपण एम घेतला, काय घेतला आपण? एम घेतला तर काय करायचं? ठेवला एम पॉईंट ठेवला, हा 0, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90. वरच्या झिवशी आपला काही संबंध आहे का? नाही है ना. बस 90 मारवा. ओके, स्केल घ्या, स्केल घ्या, स्केल अशी ठेवा. हा पॉईंट जुळेल असा स्केल घ्या. शक्य लाईन मोठी घ्या, खालून वर घ्या. मी मला सांगितलं कधी पण लाईन खालून वर, राईट हँड टू. ओके, मारला. चला, चॉप घ्या. चॉप मला 90 डिग्री मध्ये मारा. 90 डिग्री गेला, घेतला, डाऊन घेतला. थोडंसं डिस्टन्स घ्या, थोडं डिस्टन्स घ्या चॉप मध्ये. चॉपचं टोकं एम वर, इथून इथे आत मारा. इथे एक आत मारा, इथे आत मारा. आत मारली, इथून हीच आत न डिस्टन्स चेंज करता इथे घ्या. इथे आत मारा, इथे एक आत मारा, इथे एक आत मारा.
रिटर्न्स मारा, समजा येत नाही तर पॉईंट येत नाही तर रिटर्न मारा. ओके, इथे पॉईंट मारा, मिडलमध्ये एक पॉईंट मारा. ओके, कशाला स्केल घ्या, रिटर्न स्केल घ्या, स्केल अशी ठेवा. यम बिंदू मिडल बिंदू पण यम सरळ लाईन टेकली पाहिजे. आला खालून वर येतं, खालून इथे आर मारा, इथे आर मारा. लाईन सेगमेंट काय केला आपण रेगला काय केला, लाईन सेगमेंटचा लाईन सेगमेंट म्हणून घ्यायचा. कारण कन्फर्म माहित नाही आपण यमन प्रमाणे घेत करणार. आपल्याला कन्फर्म माहित नसल्यामुळे आपण लाईन सेगमेंट घेतला, मग हे तयार केलं, मग हे तयार केलं. पहा मोजून पाहू, आपण टॅली करून पाहू. आपलं बरोबर आहे की चूक आहे. रिटर्न्स यमचा पॉईंट यमो ठेवा, मिडल पॉईंट यमो ठेवा, सरळ स्ट्रेट लाईन आली. ओके, आणि स्ट्रेट लाईन कोण घ्या 0, 10, 20, 30 आणि 40, 40 आली. ओके, हा किती आपला 90चा, 90चा हा किती मग 45. म्हणजे आन्सर इज 90. आन्सर इज ओके. तोच आहे, तोच क्वेश्चन आहे. त्यातला सेकंड व्यू 55 डिग्रीचा सेम प्रोसेस. पगार काय वहीच्या मोजून घ्यायचं, मदत न घेता थोडं खाली घ्या, म्हणजे दोन बसल्या हिशोबाने घ्या. 0 एक रेशो ठेवा. 0वर पहिले पॉईंट मारा, 0 पॉईंट मारा. मी आता काय करतोय अजून मोठा घेण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी किंवा 10 घेऊ, तुम्ही 5 घेऊ शकता किंवा 6 घेऊ शकता. 0वर पॉईंट, 10वर पॉईंट मारला, येतो इथे टेकून द्या. ओके, इथे मी नाव दिलं एस डब्ल्यू, नाव आहे आपलं एस डब्ल्यू. नाव दिलं तरी नाही दिलं, आपण आपल्या मनाने करू शकतो. एस डब्ल्यू दिला, आपण 10 सेंटीमीटर, माझा 10 सेंटीमीटर मध्ये 5 किंवा 6 घेऊ शकता. ओके, नंतर काय घ्यायचं, काय घ्यायचं आपल्याला डी घ्या. डी घ्या किती वेळ झाला 55चा. आता मग आपण इकडून ठेवला, आता या सेटिंगला ठेवायचं, तो शिकवतोय बघा. हा मिडल बिंदू डीचा मिडल डब्ल्यूवर ठेवला, ही लाईन सरळ 0 आली पाहिजे, स्टेट आली. आता 0 ठेवल्यानंतर कसं ठेवायचं, आता आपल्याकडं इथे डब्ल्यू असल्यामुळे इथं काय एस, एस म्हणजे आउटर, एस म्हणजे आउटर, डब्ल्यू म्हणजे इनर. आता हे 55 म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 55 माझे पॉईंट असतो इसको 55. ओके, इथे पॉईंट मारला. स्केल घ्या, स्केल घ्या, असं ठेवा. खालून वर सरळ स्टेट लाईन कधी पण लांब घ्या, म्हणजे रिटर्न मारायचं काम पडलं नाही पाहिजे. ओके, इथे आरो मारा, इथे आरो मारा. सेगमेंट राहिला आपण रेगला, म्हणजे सेगमेंट करायचा मध्ये करायचा. कन्फर्म असल्यामुळे आपण म्हटलंय ते करतोय. चॉक घ्या, चॉक घ्या मार्ग. चॉक नेहमी लावून घ्यायचा, चॉक नेहमी लावून घ्यायचा. चॉक मध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं, पॉईंट ठेवायचा डब्ल्यूवर. आता उलटा दाखवतोय मी, इकडे घेतोय मी, इथे हात मारली, इथे हात मारली, थोडंसं आप घेऊन ते डिस्टन्स न चेंज करता इथे घ्या. ओके, इथे पॉइंट मारा, पॉइंट मारा. स्केल घ्या, पास स्केल घ्या, स्केल मधूनच इथे ॲरो मारा. झालं, डी घ्या आणि टॅली, डी घ्या आणि तुम्ही टॅली. डब्ल्यू ठेवा, डब्ल्यू ठेवा, पण एम होता डब्ल्यू ठेवा. 0, 10, 20, 30. 30ला काय कमी आहे, किती कमी आहे कोण घ्या, किती कमी आहे दिसते का 27 काहीतरी कोण घ्या. परफेक्ट आहे का 22, 55 डिवाइड बाय 2, 2 चा 4, 2 7 चा 40, डेसिमल पॉईंट 2 चा 10, 2 चा 27.5. बघा 27.5 म्हणजे जवळपास 28 आला पाहिजे. 28 आहे का आपला कोणते आहे की नाही आहे 28, येस आहे 28, 29, 30, 28.7. तो जवळ 28 असू शकतो. ओके, कशाला